हिंदू धर्मात वटपौर्णिमेचा हा सण महिला मोठ्या उत्साहाने साजरा करतात. ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमेचा म्हणून साजरा केला जातो. आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येते. यात वडाच्या वृक्षाची पूजा केली जाते. या दिवशी स्त्रिया वटवृक्षाची पूजा करून मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न आयुष्य लाभू दे, तसेच धनधान्य मूळबाळ संसाराचा विस्तार होऊन भरभराटी येऊ दे, असे या वटपौर्णिमेला गहाण घालतात. वड हा वृक्ष दीर्घायुष्य असल्याने वृक्षाचे संवर्धन आणि जतन व्हावे या हेतूने वृक्षाची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली आहे. ज्येष्ठ शुद्ध यात्रदिवशी यापासून पौर्णिमेपर्यंत हे व्रत करायचे असते. 3 रात्र व्रत करायचे असे सांगितले गेले आहे. तरी 3 दिवस व्रत उपवास करणे अशक्य असल्यास फक्त वट पौर्णिमेचाच उपवास करावा. या व्रताच्या विधी नदीकाठची वाळू आणून पात्रात भरून तिच्यावर सत्यवान आणि सावित्री यांची मूर्ती ठेवल्या जातात. मग त्याची पोंचपणे पूजा केली जाते. त्यानंतर 5 अर्घ्य घ्यावीत. मग सावित्रीची प्रार्थना करावी. पूजा झाल्यानंतर संध्याकाळी सुवासिनी सावित्रीची कथा ऐकावी. वडाला दोरा गुंडाळून प्रदक्षिणा घालतात. तसेच 7 जन्मी हाच पती मिळावा म्हणून प्रार्थना करतात. निपुत्रिक वडिलांना 100 पुत्र, अंध सासू सासऱ्यांना दृष्टी, तसेच पूर्वीचे राजभव्य स्वतःला लाभो, पुत्रप्राप्ती, वरदान मिळवून सत्यवानाचे प्राण सावित्रीने परत मिळवले. तिचे स्मरण वटवृक्षाचे संवर्धन या निमित्ताने वटपौर्णिमा साजरी केली जाते. कोणत्याही पुत्राने केली नाही असे दोन्ही कुळाचे कल्याण सावित्रीने आपल्या पुण्याईचे आणि हुशारीने केले. यमराजाची तिने जो संवाद केला त्यातून तिचे ज्ञान आपल्या स्पष्ट जाणवते. अशी ही थोर चाणक्य सावित्री. अशा या सावित्रीच्या देशात आजही स्त्रीगुण हत्या होते हे देखील ही खेदजन्य बाब आहे. कुळाची कीर्ती उद्धार करण्यासाठी पुत्रच असला पाहिजे असं नाही. मुलगी मुलगा एक समान हेही आपण सावित्रीच्या कथेतून शिकतो. सावित्रीने यमाकडून आपल्या पतीचे प्राण परत मिळवून प्रत्येक भारतीय स्त्रीला प्रेरणा स्फूर्ती दिली आहे. आपण भारतीयांनी याचा अभिमान बाळगायला हवा. निसर्ग वडाच्या झाडाखाली मोठ्या प्रमाणावर प्राणवायू ऑक्सिजन मिळतो. तसेच या वडाची सावली विश्रांतीसाठी अतिशय आल्हाददायक असते. वडाच्या झाडाचे आयुष्य खूप जास्त असते. वडाच्या झाडाचे औषध महत्त्व अधिक आहे. तसेच या सणामुळे स्त्रियांना एकत्र जमता येते. दररोजच्या धक्काधुक्कीतून थोडा स्वतःसाठी वेळ मिळतो. मनावरची मरगळ दूर होते. सावित्रीने मृत्यूला ही नमते. अशा सावित्रीचे पूजन दरवर्षी करणे नक्की आपल्याला प्रेरणा देऊन जाईल. शास्त्र विज्ञानाची सांगड घालून समजून सांगितले. पुढच्या अनेक पिढ्या आनंदाने संताने परंपरा नक्कीच जपतील.